दुष्टाला मदत नको. एका धष्टपुष्ट आणि लबाड लांडग्यामागं एक धनगर लागला होता. त्याच्या कळपातल्या कोकरांना तो लांडगा त्रास देत असे. लांडगा पुढं आणि धनगर मागं असं ते दोघं पळत होते. पळता पळता एका आडोशाला त्या लांडग्याला एक कोकरू दिसलं. लांडग्यानं त्या कोकराला दटावलं, डोळ्यांनी भीती दाखवली आणि त्याच्या पुढे ऐटबाज मल्लासारखा उभा राहून तो म्हणाला, "ए कोकऱ्या, मी काय सांगतो ते नीट ऐक. माझ्या मागं धनगर लागलाय. मी या झुडपात लपतो. तो तुला विचारील लांडगा कुठं गेला. तेव्हा तू त्याला सांग, लांडगा दुसऱ्या रस्त्यानं गेला. याद राख." मी इथं लपलो आहे हे त्या धनगराला अजिबात सांगू नकोस. तू माझं ऐकलंस तर मी तुला बक्षीस देईन. गरीब बिचाऱ्या कोकरानं मान हलवली. लांडगा झुडपात लपला. इतक्यात धनगर तिथं आला. त्यानं कोकराला विचारलं, "लांडगा पाहिलास का?" कोकरू म्हणालं, "मालक, लांडगा त्या बाजूने गेला. मी त्याला पाहिलं. इथं नाही आला तो." कोकरानं दाखवलेल्या मार्गानं धनगर धावू लागला. थोड्या वेळानं झुडपात लपलेला लांडगा ऐटीत बाहेर आला. लांडग्याला पाहून कोकरू म्हणालं, "लांडगे दादा, तुम्ही माझ्यामुळे वाचलात. आता मला माझं बक्षीस द्या." "अरे बाबा, माझ्या हातात सापडूनही मी तुला खात नाही. हेच तुझं बक्षीस नाही का? जा आता, मीही पळतो इथून." लांडगा पळून गेला. कोकरू मनात म्हणालं, "देवाची कृपा म्हणून मी वाचलो." हे लबाड लांडगे असेच असतात. आपल्या ताकदीच्या जोरावर ते माझ्यासारख्या गरीब प्राण्यांवर सत्ता गाजवतात. खरं तर मी त्याला मदत करायला नको होती. कधीतरी तो आपल्याला किंवा इतर कोकरांना त्रास देणारच. दुष्टांना मदत करणं चुकीचं आहे. धन्यवाद. तसेच आपल्या मराठी गोष्टींचे पुस्तक या यूट्यूब चॅनलवरील मराठी बोधकथा तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा. मनापासून खूप खूप धन्यवाद.